परी हे अर्जुना मी न चालवी या जगाचे सूत्र। कृष्ण भगवान सांगून राहिले की अर्जुना मी सर्वव्यापी आहे, पण या जगाचं सूत्र मी चालू शकत नाही। मग अर्जुनानं प्रश्न केला की आताच तर सांगितलं बा की या झाडाचं पान सुद्धा माझ्या सत्य वाचून हलू शकत नाही, आणि आता म्हणतो मी न चालवी या जगाचे सूत्र। मग चालवणारा कोण आहे? पाप कोण आहे? ईश्वरे जग केले निर्माण, त्याचे कार्य अजूनही अपूर्ण, ते करावयासी पूर्ण, सद्बुद्धी दिले मानव। म्हणून बाबा हो तुम्ही मोठे आहे, पण आपलं होते कुठं? 12व्या अध्यायातला 12वा आणि 13वा श्लोक पहा सांगते। अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणायवच्च निर्ममो निरअहंकारः समदुःख सुखक्षमी संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मयोर्पीत मनो बुद्धिर्यो मद्भक्ता समे प्रिया। पहा काय सांगतात कृष्ण भगवान सांगून राहिले। भगवत मला काही जास्त ज्ञान नाही, पण जे काही तुटकं मुटकं आहे तेवढं सांगतो की पहा असं वागा म्हणते अद्वेष्टा म्हणजे जो किसी का द्वेष नाही करता। आपल्या मनात द्वेष असतो प्रत्येकाबद्दल, फक्त म्हणजे अर्जुनानं प्रश्न केला की तू नक्की तुझा पत्ता सांग की तू कुठे आहेस? अरे म्हणते माझा पत्ता तर कधीचा बदललेला, लोक वेडे जाती तीर्थाला, माझा पत्ता केव्हाचा बदललेला आहे म्हणे। मग कि अद्वेष्टा सर्वभूतानां जो किसी का द्वेष नहीं करता, मैत्रः करुणायवच्च निर्ममो निरअहंकारः समदुःख सुखक्षमी संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मयोर्पीतो मनो बुद्धिर्यो मद्भक्ता समे प्रिया। जो किसी का द्वेष नहीं करता, समभाव से रहता है, सहिष्णु है, शांत है, शीतल है, लेकिन खुद को स्वामी नहीं मानता। अर्जुना वही मेरा सच्चा रूप है, उसी के भीतर हरदम मेरा वास रहता है। बाबा त्याच्यात देव आहे अशी व्यक्ती शोधा, त्या माणसात ईश्वर हरदम वास करते। आपण आपल्याला शोधावं की आपल्यात कमतरता काय आहे, शोधलं पाहिजे ना। कोणाचा द्वेष नका करू। काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार हे षडरिपू यांना अकोटच्या बऱ्याच अंतरावर पाठवून द्या, सर्व लोक जवळ नका ठेवा। पण शेजाऱ्याला म्हणा फक्त तास तर काढ तू थोडंसं शेजून, मग पहा आपली मजा, कारण नाही जातो द्वेष, कारण ईश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय द्वेष जात नाही।